हाय गाईज, नमस्कार. आम्ही आता चाललोय रायगडला. किती तारीख आहे आज? 5 तारखेच्या पहाटे चाललोय आम्ही. 2 वाजलेत आता. रायगडला निघाले कारण आमचे सुट्टे देत नव्हते. काय करू, आम्ही मेन माणसं आहेत जरा मॅगडी मध्ये, त्याच्यामुळे आम्हाला सुट्टी भेटत नव्हती. हे संकेत सर आणि हा संकेत सरांचा फोन. हा ठीक आहे, दिसत नसून लाईट आहे. हा संकेत सरांचा फोन. बोलू मी. हा, जय शिवराय मित्रांनो. जय शिवराय. जय शिवराय. आम्ही आता निघालोय, 2 वाजलेत. आम्ही निघालोय आता रायगडला. कोणी किती जरी डिमोटिवेट केलं, थांबायचं नाही. रायगडला गेलंच पाहिजे. कळलं का? कोणाला म्हणतोय त्याला समजलं असन. हय तूच. हा, आणि ते 2 यांना यायचं होतं. हे आमचे नवीन मेंबर आहेत. हाय करा सर. हाय. आणि हे आमचे चेतन, जे नेहमी आम्ही त्यांना शिवाय देतो. हे आज तुम्हाला फेस रिव्हील झाला असेल चेतन सरांचा. गोरे सर. आम्ही सध्या त्यांना यायचं होतं, पण गाडीचा जरा प्रॉब्लेम आहे. गाडी एकच आहे आपल्याकडे, ट्रिपशी जाऊ शकत नाही आपण, म्हणून आम्ही दोघंच चाललोय. ठीक आहे, आता जाऊ. कारण ट्रिपसी जायला आपण जाऊ शकतो, पण ट्रिपसीला लय लांब लागेल. आता 3.5 तास तर आता आम्ही निघालोय. ब्लॉग कंटिन्यू करा. स्वर्ग दाखवतो असंच तुम्हाला, जातो. स्वर्ग. लाईक करा, लाईक करा, follow करा, subscribe करा. चेतन लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. फॉलो पण करा. ठीक आहे, चला. सबस्क्राईब इंस्टाला करा, आणि फॉलो करायचं असेल तर इंस्टाग्रामची आयडी टाकतो, इंस्टाग्रामला फॉलो करा. अरे मस्त. सबस्क्राईब पण इंस्टाग्रामलाच करा असं चांगले म्हटलंय. चांगले बोल. इंस्टाग्राम सबस्क्राईब युट्यूबला करा, मग आणि तसं. फॉलो करायचं असेल तर इंस्टाची आयडी टाकतो, तर इंस्टाला फॉलो करायच्या पण माझ्या पण. चला, तुम्हाला आज स्वर्ग दाखवतो, स्वर्ग. हा ब्लॉग विक्रम, हा कंटिन्यू करा फक्त. विक्रम बेताल. चला निघतो आता. आता भेटू गाडीवर. मित्रांनो, यहाँ तक स्वर्ग का प्रवास स्टार्ट. सेफ्टी फर्स्ट. 50 किलोमीटर आम्ही आगे आते. मजा येते मुंबई. 50 किलोमीटर वाटले नाही. मजा एवढी येते. गाडी चालून रात्रीवरून सकाळ झाली. इतकं काय आलं नाही जवळ. कॅमेऱ्यात नाही दिसत आहे. स्वतःहून बघितलं ना शपथ. कॅमेऱ्यात एकदम वेगळं आणि रिअल लाईफ मध्ये वेगळं दिसतं डायरेक्ट. आता थांबलोय आम्ही. कमीत कमी 13 किलोमीटर बाकी आहे अजून. तर तुम्हाला एक ह्या धुक्यामध्ये ना, तुम्हाला अजून एक धुकं दाखवू का? बघा ही बॉटल. एसटी बंद पडली रे. हेचे बा कसं धुकं आहे. किडनी दुखायला लागली माझी. काय दुखायला लागले? किडनी दुखायला लागली. कडनं हार्ट अटॅक यायला लागलाय. आता परत निघालो आम्ही. अजून पोहोचलो नाही. 7-6:30 वाजले इथंच. तर PMD ची सोय होती इथं, पण PMD बंद पडली. इथं लोक ना रायडर साठी ना मस्त पैकी स्पोर्ट बाईक घेऊन येत आहेत. आमची स्प्लेंडर आहे, सगळ्यात भारी स्प्लेंडर. अशा गाड्या घेऊन काय फायदाच नाही. स्प्लेंडर गाडी ती मीच घेणार आहे. पण आता सध्या स्प्लेंडरवर बसलोय म्हणून. कट कर भाई.
कट कर नाही ताकदच नाहीत ना सुटली रे स्ट्रगल आहे स्ट्रगल. आलोय खाली आता मानगाव येणार आहे ना एसटी मध्ये बसले विदाउट तिकीट तिकीट म्हणजे तिकीट सॉरी महामंडळाची सेवा आहे घाम बघा फुल रायगड बिगड हे करून आलोय फुल केस बिस बघा अजून हो का बघा तुम्ही बघू शकता पुढे मी दिसत गाडी आम्ही टू व्हीलर खाली लावली आणि वरती यायला गाडी म्हणजे एसटीची सोय आणि फक्त पोलीस लोक टू व्हीलर फोर व्हीलर फिरतात. आणि रोपवेचा विषय काय माहितीये का सांगू का उगा जाऊ दे ते नेता विता कार्यकर्ता उगा मग चॅनल बिनल उडवायचे नाही तर उगा बॅन बिन करायचे तसं नाही स्टॉप कर मी सांगतो स्टॉप आलोय आता एसटीतनं खाली उतरून चालत चाललोय गाडी घ्यायला लय दिवसाबाद एसटीचा प्रवास केला आता खरंच दुखत होतं आता परत 150 किलोमीटर जायचं परत 150 किलोमीटर रिटर्न जायचं आता तर ऊन आहे रात्रीचं तर काही कळलं नव्हतं आता ऊन लागणार येताना मी गाडी चालवली आता जाताना हा गाडी चालवली बघा ना की त्यांना कळलं असेल ना कोणी गाडी चालवली कोणी काय म्हणते टाकणारच नाही गाडी चालवतो अरे हे काढ रे तर तुम्ही बघू शकता मी दोन्ही हात सोडून गाडी चालवतोय चालवतो भाई खरंच चालवतो हा टाकीवर बसलाय टाकीवर बसलाय ना आता दोन्ही हात सोडून गाडी चालवतोय हातात काय हातात काय हातात एका हातात फोन आहे आणि एक हातात हात बोललाय ना मी टाकीवर तू बसलाय ऑटोमॅटिक केलेली सेन्सर लावून घेतले तुम्हाला जर हा सेन्सर लावून घ्यायचा असेल तर मला येऊन भेटा एकदा आता निघाले रायगडवरून आता जस्ट आम्ही निघालो बघू शकता आमच्या पुढे हेल्मेट घातलं नाही पण बाकीच्याने हेल्मेट घातलंय पोलिस आखे बघून पोलिस कन्फ्यूज करू काय धरू कोणाला पुढल्याला पाय मारू का मागच्याला दोन्हीपैकी एक तर पुढला हेल्मेट घातला नाही म्हणून त्याला फाईन मारून हेल्मेट घातलाय म्हणून फाईन मारून पण हेल्मेट एका गाडीवर आहे कमीत कमी 7 किलोमीटर तुम्हाला पाठीमागे थांबायला लागते त्याच्यानंतर तिथं गाडी पार्किंग लावून नंतर तिथून PMT ची सोय सॉरी काही लालपरीची सोय लालपरी गेली ना काही दिसती त्या लालपरीची सोय मग नंतर त्या लालपरीमध्ये बसायचं विदाऊट तिकीट यायचं काल तिकीट होते म्हणा बहुतेक पण आज नव्हते ना सॉरी मित्रांनो तिकीट नव्हते तर विदाऊट तिकीट तुम्ही फुकट जाऊ शकता तिकडं कंडक्टरच नाही सगळेजण याच प्रकारे आमच्या तोंडाकडे बघायला लागले गाडी चालवतोय कोण हा कुठला रूल आहे मोदीने नवीन रूल काढलाय यांना माहिती नाही बातम्या बघत नाहीत 24 तास ठळक बातम्या बघत जा तुम्हाला कळन मोदीचे नवीन रूल्स काय कधी पेट्रोल बंद करतो तर कधी CNG मागवतो तर कधी डिझेल बंद करतो तर कधी डिझेल मागवतो फ्रंट कॅमेरा आहे का अरे चाललंय खरंच चाललंय मस्करी नाही खरंच चाललंय गेर हा दाब थोड काय बोलतात मला सांगितलं होतं ना मीच गाडी चालवते तर मी चालवते फक्त मी रेस देतो बाकी ब्लॉगर रायडर बघत ना
त्यांचा जो दांडा आहे ना त्याला तेल लावतील तेल. काय तेल लावते आणि मालिश करतील. चांगलंच आहे ना, सेवा करतात ते. एवढं काय दया करून एवढ्या सुंदर मुकड्याला बघू नका. मुकडा सुंदर आहे म्हणूनच हेल्मेट लावलंय मी. नजर माझ्याकडे बघून तुम्हालाच नजर लागेल. फोटो लावलाय जिथं ती संधी तुम्हाला असं लिहिलंय. मित्रांनो आज सांगते तसं काही नाही गैरसमज करून घेऊ नका. काय काय बघ ना, काय हे लाव ना. हा मित्रांनो टाका. तर मित्रांनो आता लागले आम्हाला ऊन. या तुम्ही कधी फक्त पाठीमागं कधी हेल्मेट घालून बसू नका, नाही तर पोलीस धरतील. आम्हाला जमलं नाही तर दोघांना बघून त्यांना काय भेटणार आहे आपल्या किचन. हात सोडून घाली शकतो. याचं नाव आहे रितेश. गाडी चालून बघा किती, गाडी चालून किती पातळ झालाय बघा. तुम्हाला थोड्या वेळा आधी दिसला असं झाड. गाडी चालून चालून बाई पातळ झालाय. आणि कपडे चेंज केले. काका नमस्कार. काकांना गेला नमस्कार. कसा व्ह्यू 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 घ्या, व्ह्यू घ्या. असं आहे ना, काय नाही म्हण. अरे आता कळतो का नाही अरे तू काय चाललंय? काय अरे बाजूला बघ, जाऊ दे. होय भाई संकेत सर एकदम प्रॉपर चालत आहे एकदम. अरे भाई स्टोर बिन पडायचं. कोण हवे ना डायरेक्ट उडला असताना. सत्तर दिलेत 70 द्यायला सांगितलं. आणि कॅश ते पण मी द्यायला सांगितलं. कॅश मध्ये 70 दिले. पण मी द्यायला लावलेलं का? नाही हा मग का दिले? कसं आहे कसं आहे. एक राहिला आपला डायलॉग नेहमीचा. सारंग सरची बॉडी बघितली का? सारंग सर मानला तुम्हाला? एकच अँगल मी 4-5 दिवस फोन पिकून दिला असता. नाही हा, नाही, व्हिडिओ बघताय तो. काय बाई